परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मुख्य आरोपी अयान अहमद याच्याशी संबंधित ठिकाणांची झडती, सोशल मीडियावरील कारवाई आणि आता पोलिसांवरही झालेली मोठी कारवाई या प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरलाय. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून कालपासून अनेक महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. मुख्य आरोपी अयान अहमद याने पीडितांचे शोषण करण्यासाठी कटोरा रोड परिसरातील भाड्याच्या फ्लॅटचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. या फ्लॅटची पोलिसांनी झडती घेऊन पंचनामा केला असून फ्लॅट मालकाचीही चौकशी सुरू आहे. याशिवाय अयान पीडितांना भेटण्यासाठी वापरत असलेल्या 3 कॅफे, कटोरा रोडवरील कॅफे रॉयल 10, अचलपूर मधील कॅफे फ्रेंड्स टाउन आणि परतवाड्यातील आता सध्या बंद असलेला कॅफे सोशल जंक्शन या ठिकाणांचाही पंचनामा करण्यात आला आहे. तसेच एका पीडितेला वज्जर डॅम परिसरातील गार्डनमध्ये भेटल्याची माहिती मिळाल्याने त्या ठिकाणीही तपास करण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणात 10 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असले तरी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. सोशल मीडियावर पीडितांशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली असून फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूबवरील एकूण 41 अकाउंट सायबर सेलच्या मदतीने डिलीट करण्यात आले आहेत. पीडितांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी यासाठी एसआयटी मार्फत महिला पोलीस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर यांच्याकडून संपर्क साधला जात असून पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना गोपनीयतेची हमी देण्यात आली आहे. पीडिता आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या सोयीनुसार पोलीस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर यांना मोबाईल क्रमांक 9773975635 या क्रमांकावर कधीही संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान महाराष्ट्र महिला आयोगानेही या प्रकरणाचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतलाय. याच दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये आरोपी अयानचा वाढदिवस काही पोलीस कर्मचाऱ्यांकडून साजरा होत असल्याचे दिसून आले. या प्रकरणाचा तपास निष्पक्ष राहावा आणि जनतेचा विश्वास अबाधित राहावा यासाठी परतवाडा पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्यासह 2 अंमलदारांना निलंबित करण्यात आले आहे. या सर्व घडामोडींमुळे प्रकरण अधिक गंभीर बनले असून तपासावर सर्वांचे लक्ष लागले आहे. परतवाडा प्रकरणात तपासाची व्याप्ती वाढत असताना प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत. पुढील काही दिवसात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.